त्या घाटात सापडलेल्या मृतदेहामागचं काळीच पिळवटून टाकणारं सत्य एलसीबीनं आणले उघड। खून करणारे वडील व भाऊ अखेर जेरबंद। डोंगरगण हद्दीत असलेल्या वांबोरी घाट परिसरात खताच्या गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा उलगडा केलाय। सख्खा भाऊ बनला पक्का वैरी या म्हणीप्रमाणेच भावानेच भावाचा काटा काढल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आलाय। याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने संशयित आरोपी भाऊ व वडील यांना ताब्यात घेतले। शिवाजी शंकर कवाणे, योगेश शिवाजी कवाणे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। MIDC पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वामोरी घाटात मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता डोंगरगण येथील काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी घाट परिसरात गेले असता पहिल्या वळणाजवळील खोल दरीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता खताच्या गोणीत बांधलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला। संबंधित इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटातील दरीत फेकण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनीही पाहणी केली असून फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। मृतदेहाच्या हातावर KK आणि सोनल असे गोंदलेले असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यावरून तपास सुरू केला। तसेच सोशल मीडियावरून आवाहन केले। तो राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथील किरण शिवाजी कवाणे यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाचे चक्र फिरवत तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा मयताचा लहान भाऊ व वडिलांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले। पथकाने तात्काळ संशयिताला ताब्यात घेतले असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। आई व बापाला दारू पिऊनच मारहाण करत असल्याने त्याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजार, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली।